नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत इथे 38 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची पाठीमागील बॅकनेक डिझाईन. तर मी ते अस्तर 80 सेंटीमीटर घेतलं आहे आणि ब्लाऊज पीसचं कापड घेतलं आहे. तर हे ब्लाऊज पीसचं कापड हे सुळसुळ असल्यामुळे आपल्याला याची कशा पद्धतीने स्टिचिंग करायची आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर पाहू शकता ही आपली, तर मी इथे अशा पद्धतीने अस्तर टाकून घेतलेलं आहे. तर जी माझ्याकडची साईज आहे ती बंद बाजू आहे आणि ही खुली बाजू आहे. तर आपल्याला बंद बाजूकडून माप टाकायचं असते किंवा ही ब्लाऊजची कटिंग करत असताना. तर ब्लाऊजची उंची आहे इथं 14 इंच, त्यामध्ये मी इथे 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 15 इंचावर टिक करून घेणार आहे. आपल्याला कोणतेही ब्लाऊजचं माप टाकत असताना उंचीमध्ये 1 इंच प्लस करायचं असतं या पद्धतीने. आणि आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप. तर मी इथे शोल्डरचं माप टाकत आहे 5.5 इंचावर. 38 साईजसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंचावर. तर हे माप आपल्याला शोल्डरचं गळ्याच्या पाठीमागील गळ्यानुसार घ्यायचं असते. पाठीमागील गळा डीप असेल तर आपल्याला शोल्डरचं माप हे कमी घ्यायचं असतं, आर्महोलचं आणि शोल्डरचं. आणि जर पाठीमागचा गळा जास्त डीप नसेल तर आपल्याला शोल्डर आणि आर्महोलचं माप हे थोडंसं वाढवून घ्यायचं असतं. तर आर्महोल घेतली आहेत मी इथं 5.5 इंच आणि शोल्डर घेतला आहे 5.5 इंच. आणि आपल्याला इथे चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे 9.5 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे 1.5 इंच या पद्धतीने आणि रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे. आता आपल्याला टाकायचं आहे कमरेचं माप. तर इथे कंबर आहे 38 साईजमध्ये, कमर आहे 32 इंच. तर 32चा चौथा भाग टाकायचा आहे 8 इंच. त्यापुढे शिलाई मार्जिन 2 इंच आणि 1 इंच आपल्याला पाठीमागील टक्ससाठी अशा पद्धतीने मार्किंग झालेली आहे. आता आपल्याला हे मार्किंग जोडून घ्यायची आहे या प्रकारे. तर आता आपल्याला टाकायचं आहे गळ्याचं माप. तर 38 साईजसाठी आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे 2.5 इंचावर. तुम्ही इथे जर ब्रॉड गळा लेवत नसाल तर तुम्ही ते 2.25 इंचावरही टिक करून घेऊ शकता. मी इथे 2.5 इंचावर माप टाकत आहे. आणि आता आपल्याला गळ्याची लांबी ब्लाऊजच्या गळ्यानुसार घ्यायची आहे. तर इथे गळा आहे 8.5 इंच आणि त्यामध्ये मी शिलाई मार्जिन अर्धा इंच वाढवून घेतलं आहे. खालच्या साईडने मी गळ्याची रुंदी घेतली आहे 2.5 इंच. जर तुम्ही ब्रॉड लेवत असाल तर इथेही तुम्ही रुंदी 3 इंच घेऊ शकता. आणि अशा प्रकारे आपल्याला चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि आता या चौकोन बॉक्समध्ये मी गळ्याला आकार देऊन घेत आहे. अगोदर अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. आणि आता इथून आपल्याला थोडासा गोलाकार द्यायचा आहे या पद्धतीने. आणि आता आपल्याला अशा पद्धतीने थोडासा अर्धा चंद्र काढल्यासारखा गोलाकार देऊन घ्यायचा आहे व नंतर अशा पद्धतीने खालच्या साईडने अशी रेषा ओढून घ्यायची आहे आणि या पद्धतीने रेषा ओढून घेऊन आपल्याला चौकोन बॉक्स तयार करायचा आहे. तर आपली गळ्याची मार्किंग झालेली आहे. आता आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता आपण जिथे मार्किंग केली आहे त्याचनुसार आपल्याला कट करायचा आहे गळा. गळ्याची मार्किंग कट करून झालेली आहे. आता आपल्याला कमरेच्या साईडने आपण जे माप टाकलेले ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने. तर मी इथे आर्महोलला गोलाईचं माप टाकलेलं नव्हतं, तर इथे आपल्याला आर्महोलच्या गोलाईसाठी 1.5 इंचावर माप टाकून अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे. पाठीमागील भागासाठी आपल्याला 1.5 इंचावर गोलाकार द्यायचा असतो आणि समोरील भागासाठी 1 इंचावर गोलाकार द्यायचा असतो या पद्धतीने. आणि अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे अस्तरवर आपल्या गळ्याची कटिंग झालेली आहे. तर आता आपल्याला ब्लाऊज पीसवर कट करून घ्यायचा आहे अस्तरचा भाग. तर या पद्धतीने आपला गळा नंतर तयार होतो, पाहू शकता. आता मी इथे ब्लाऊज पीसचं कापड हे डबल फोल्ड करून टाकलेलं आहे. बंद बाजू माझ्याकडून केली आहे आणि खुली बाजू ही समोरच्या साईडने टाकली आहे या पद्धतीने. आणि त्यावर अस्तर टाकून घेतलेलं आहे. आणि आपल्याला ब्लाऊज पीसवर कट करत असताना अर्धा इंच सगळ्या साईडने अर्धा इंच इतकं वाढून आपल्याला कट करायचं असतं. कारण नवीन शिकणाऱ्यांसाठी हे उपयुक्त ठरतं. जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करत असतो तेव्हा आपल्याला कपड कमी जास्त होत असतं, त्याच्यामुळे आपण अगोदरच वाढवून घ्यायचं असतं.
अशा पद्धतीने. तर पाहू शकता इथे आपला भाग कट करून झालेला आहे. ब्लाऊज पीसवरही कट करून झालेला आहे. आणि आता आपल्याला हे गळा स्टिच करून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला अगोदर ब्लाऊज पीसचं कापड हे सरळ टाकायचं आहे. इथे या पद्धतीने मी ब्लाऊज पीसचं कापड हे सरळ टाकलं आहे आणि त्यावर अस्तर हे आपल्याला सरळच टाकायचं आहे या पद्धतीने. आणि आता आपल्याला गळ्याला पिना लावून घ्यायच्या आहेत, कारण हे अस्तर सुळसुळ असल्यामुळे, ब्लाऊज पीसचं कापड सुळसुळ असल्यामुळे घसरतं, यामुळे आपल्याला पिन्स लावून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. गळ्याला शिलाई देत असताना आपल्याला 2 रेषा इतकं अंतर घ्यायचं आहे आणि शिलाई द्यायची आहे. शिलाई ही आपल्याला एकदम हलक्या हाताने द्यायची आहे. ज्या ठिकाणी ब्लाऊजचा कोना आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने दाब उचलायचा आहे आणि सुई ही आतमध्ये ठेवायची आहे आणि नंतर दाब ठेवून आपल्याला अशा पद्धतीने वळवून घ्यायचं आहे व शिलाई देऊन घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे पूर्ण गळ्याला शिलाई देऊन झालेली आहे. आता आपल्याला कमरेच्या भागाला शिलाई देऊन घ्यायची आहे. अर्धा इंच इतकं अंतर घेऊन आपल्याला कमरेच्या भागाला शिलाई द्यायची आहे आणि कापडी हाताने प्रेस करत आपल्याला शिलाई द्यायची आहे, कारण कुठेही आपल्या ब्लाऊजमध्ये नंतर चुन्या वगैरे पडणार नाहीत. आणि आपल्याला इथे अशा प्रकारे शिलाई दिल्यास आपल्याला कमरपट्टी वेगळी लावावी लागणार नाही. आणि आता हे आपल्याला एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. गळ्याचंही आपल्याला मधलं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला गळ्याला पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. हे कट्स आपल्याला शिलाईवर जाऊ द्यायचे नाहीत, अलीकडेच कट्स देऊन घ्यायचे आहेत, कारण गळ्यानंतर उलटून घेतल्यानंतर गळा आपला फिनिशिंगने छान येतो कट्स दिल्यामुळे. तरी ते कट्स देऊन झालेले आहेत. मी आता पिना काढून घेणार आहे आणि गळा आपला उलटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे गळा व त्यावर आपल्याला फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे आपल्याला हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने कोने काढून घ्यायचे आहेत गळ्याचे आणि आपल्याला फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे कापडाला आपल्याला हाताने प्रेस करत पूर्ण गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे बरोबर.
तर पाहू शकता आपले इथे ब्लाऊजचे पीस एकदम सुळसुळे आहे, तरी पण आपल्या ब्लाऊजचे कोणे वगैरे एकदम छान आलेले आहेत आणि फिनिशिंग ही छान आलेली आहे। तर आपली पूर्ण गळ्याला शिलाई देऊन झालेली आहे। आता आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे आणि पूर्ण अस्तरलाही आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे कमरेच्या साईडलाही शिलाई देऊन झालेली आहे आपली। आता आपल्याला पूर्ण अस्तर हे ब्लाऊज पीसला टच करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला खालच्या साईडने अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे अस्तरला। आणि शिलाई देत असताना आपल्याला हाताने प्रेस करत, कापड हे हाताने प्रेस करत शिलाई द्यायचं आहे, कारण नंतर चुन्या वगैरे येणार नाहीत। तर पाहू शकता आपली अस्तरला शिलाई देऊन झालेली आहे पूर्ण। तर आता आपल्याला हे एक्स्ट्राचं कापड जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आणि एक्स्ट्राचं कापड कट केल्यानंतर आपल्याला ब्लाऊजला पाठीमागील भागाला टक्स देऊन घ्यायचे आहेत। तर पाहू शकता आपल्याला आता अशा पद्धतीने टक्स देऊन घ्यायचे आहेत। तर मी ते टक्सची रुंदी घेतली आहे अर्धा इंच आणि टक्सची उंची घेतली आहे 4.5 इंच। ब्लाऊजची लांबी जास्त असल्यामुळे टक्सची उंची जास्त घ्यायची आहे आपल्याला। तर एक टक्स देऊन झालेला आहे आपला, दुसऱ्या साईडचा टक्स अशाच पद्धतीने द्यायचा आहे। टक्सची रुंदी घेतली आहे अर्धा इंच आणि टक्सची उंची घेतली आहे 4.5 इंच। तर पाहू शकता आपले दोन्ही टक्स देऊन झालेले आहेत। आता आपल्याला ब्लाऊजला लेस लावून घ्यायची आहे गळ्याला। तर मी ही लेस लावून घेणार आहे गळ्याला, पाहू शकता। अशा पद्धतीने आपल्याला जिथे ब्लाऊजच्या गळ्याचा कोना आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला लेस ही अशा पद्धतीने दुमटून घ्यायची आहे आणि त्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे। या पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे आपली लेस लावून तयार झालेली आहे ब्लाऊजला। तर तुम्हाला ब्लाऊजच्या याच्यामध्ये कटोरी ब्लाऊज, फोर टक्स ब्लाऊज किंवा प्रिन्स कट ब्लाऊज व बोटनेक ब्लाऊज यामधील जर कोणत्या नवीन प्रकारचं ब्लाऊज जर शिवायला शिकायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी ते बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल। तर पाहू शकता इथे आपली ब्लाऊज डिझाइन तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा पद्धतीने ब्लाऊज डिझाइन। व व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।